चौकात आहे का साहेबांना बोलायचं चौकात बोलायचं नाही चुकीदार नाही पहिलं बाहेर काढवा तू विचार गोष्टी करतात भाषणाने अवकाश आहे तुझी राष्ट्राबद्दल बोलतो सुपारी पास दाखवतो पहिल्यांदा तर मनसेच्या कार्यकर्त्यांचा आणि राज ठाकरेंचा मी या घटनेच्या संदर्भानं निषेध करतो। माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे माझी मागणी राहील की यामध्ये त्या कार्यकर्त्यांच्यावर तर फौजदारी कारवाई कराच, परंतु राज ठाकरेवर पोलीस कारवाई करा, त्यांच्यावर या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करा। राज ठाकरेच्या पक्षाला चर्चेत राहण्याकरता अशा पद्धतीनं राडेबाजी करावी लागते आणि या राडेबाजीला महाराष्ट्रातली जनता जी आहे ती कंटाळलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला मतदारांना अशा पद्धतीची राडेबाजी अजिबात आवडत नाही आणि म्हणूनच यांना ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा निवडून आणता येत नाही, झडपी सदस्य निवडून आणता येत नाही, कॉर्पोरेटर कोण यांना निवडून देत नाही, आमदार तर लांबचीच गोष्ट आहे। एक कल्याणचा आमदार आलाय तो त्याच्या मेहनतीनं आलेला आहे, यांचा त्यात काही संबंध नाही आणि यामुळं राज ठाकरे सारखा एवढा दमदार नेता असून, एवढा चांगला वक्ता असून, या राज ठाकरेंचं एक व्यक्तिमत्व जे आहे महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असून सुद्धा एकही आमदार खासदार यांचा निवडून येत नाही। त्याचं कारण आहे यांचे हे कार्यकर्ते असले राडेबाज गुंडगिरीवाले कार्यकर्ते आहेत जे सामान्य लोकांना पसंत नाही। आम्ही सुद्धा काही बांगड्या भरलेल्या नाहीयेत, आमच्यामध्ये तेवढी ताकद आहे। सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये आमचेही कार्यकर्ते आहेत, परंतु आमचा पक्ष जो आहे तो आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं आणि कायद्याचं पालन करणारा शांतताप्रिय मार्गाने जाणारा आमचा पक्ष आहे। परंतु आमचे कार्यकर्तेही तसेच आहे। आमच्या पक्षावर आदरणीय यशवंतराव चव्हाण पासून पवार साहेबांपर्यंत असा अतिशय प्रगल्भ असा संस्कार आहे, त्यामुळे आम्ही असल्या राडेबाजी संस्कृतीला प्रोत्साहन देत नाही, परंतु जशाला तसं उत्तर द्यायची क्षमता आमच्याही कार्यकर्त्यामध्ये आहे। आम्ही सुद्धा काही बांगड्या भरलेल्या नाही। जर यापुढे अशा पद्धतीनं आमच्या साध्या कार्यकर्त्यांच्या बाबतीतही या मनसैनिकांनी किंवा अजून कोणी जर अशा पद्धतीनं हल्ला करायचा प्रयत्न केला तर जशाच तसं उत्तर दिलं जाईल। हे पहा, अमोल मेटकरींनी जे वक्तव्य केलं त्याच्या संदर्भात जर मनसैनिकांची मनं दुखावली असतील, राज ठाकरेंना काही त्याच्यामध्ये वाईट वाटलं असेल किंवा त्यांची बदनामी झाली असेल तर त्यांनी कोर्टामध्ये बदनामीचा खटला दाखल करावा, कायदेशीर मार्ग आहेत, किंवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन अमोल मेटकरींनी केलेल्या आरोपाचं उत्तर द्यावं। लोकशाहीमध्ये लोकशाही मार्गानंच उत्तर द्यायची असतात, ठोकशाही मार्गानं नव्हे आणि या ठोकशाहीमुळेच हे आतापर्यंत यांना फक्त कार्यकर्तेच मिळाले, आमदार खासदार यांना मिळालेच नाही। ते टेक्निकल पार्ट आहे, त्यांच्या मनात काय होतं माहित नाही। त्यांनी हेल्मेट घातलं काय आणि काय मास्क घातला काय, त्यांनी फक्त पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी कदाचित ते केलं असेल, ओळखू येणार नाही। परंतु एवढं सगळं आलेलं आहे, कसेही ते शोधून काढता येतात, गृह खातं सक्षम आहे त्या बाबतीत। राज ठाकरे हे स्वतःच कारणीभूत आहेत, त्यांचंच या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन आहे। नेता सांगणार तसंच कार्यकर्ते वागणार, जसा राजा तशी प्रजा, आणि त्यांना लक्षात येई नाही राज ठाकरेंना की असल्या राडेबाजीमुळं तुमच्यासारखा एवढा विद्वान माणूस, एवढा ग्लॅमर असलेला माणूस, एवढं त्यांचं वक्तृत्व जे आहे
मोदी साहेबांचं भाषण चालू असलं आणि राज ठाकरे साहेबांचं चालू असलं तर दोन्हीमध्ये चॅनलवाल्यांची सुद्धा पंचायत होती, कुणाचं आधी दाखवावं. एवढा टीआरपी असलेला माणूस या पक्षाकडे असताना आज राज्यामध्ये त्यांची काहीच ताकद निर्माण होऊ शकली नाही. ह्याचं कारणच एकच आहे की असले राडेबाज संस्कृती. दुसरीकडे आपण बघायला गेलं तर संजय राऊत मुलगा अजित पवारांसंदर्भात ते वेषांतर करून जात होते. मौलवीचा पण वेश सुधार करायला मागे पुढे बघणार नाही. संजय राऊत काय त्या ठिकाणी वॉचमन म्हणून काम करत होते अजितदादाच्या बंगल्यावर, का मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर वॉचमन म्हणून काम करत होते? रखवालदार होते का ते? ही सगळी माहिती देत होते. मग त्यावेळेला मौलवीचा वेश परिधान केला होता. संजय राऊतांनी त्यातला एखादा फोटो दाखवावा, एखादा व्हिडिओ दाखवावा. संजय राऊतांना थापा मारायची सवय लागलेली आहे. संजय राऊतांचा भोंगा रोज सकाळी वाजल्याशिवाय त्यांची बॅटरी चार्ज होत नाही आणि त्यांना रोजच्या रोज बोलण्याचा एक ज्याला म्हणतो ना की ते फोबिया होतो तशा पद्धतीनं त्यांना रोज काहीतरी सनसनाटी बोललं पाहिजे असं आहे. गोपनीय बैठका करणं याला काही कोण करत, तुम्ही करत नका गोपनीय बैठका, तुम्ही सुद्धा करताच ना. शिवसेना ज्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये आली, तुम्ही तर भाजप बरोबर तुम्ही सत्तेमध्ये होतात, भाजप बरोबर तुम्ही युतीमध्ये होतात, बरोबर आहे. मग भाजपला तुम्ही झक्कू देऊन ज्या वेळेला पवार साहेबावर आलात, असं एका मिनिटात आलात का? म्हणजे काहीतरी गोपनीय बैठका पवार साहेबावर तुम्ही केल्याच होता ना. मग उद्धव ठाकरे त्यावेळेला काय दाढी मिशा आणि टोपी घालून त्यावेळेला पण असं बुरका घालून आले होते का पवार साहेबाला भेटायला? त्या गोपनीय बैठका तुम्ही अशा उघड्याने करत होतात का? प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगत होतात का आता मी पवार साहेबावर चर्चेला चाललो, आता मी काँग्रेसच्या नाना पटोले बरोबर चर्चेला चाललो? त्यामुळं गोपनीय बैठका ज्या आहेत त्याची गोपनीयता राहावी याच्याकरता मास्क लावला असेल किंवा कॅप घातली असेल तर त्याच्यामध्ये एवढं तुम्हाला झोपायचं कारण काय? तुम्ही कधी आयुष्यात गोपनीय बैठका केल्या नाही? दुसरीकडे त्यांनी हा तर आरोप केलाच आहे, पण त्यांनी नावात बदल करून पण त्यांनी प्रवास केला, तर त्या अनुषंगाने पण कारवाईची मागणी केली. हे अशक्य आहे. नावात बदल करून कुणी एअरपोर्टनी एअरलाईन्सनी प्रवास करू शकत नाही. जगातली इम्पॉसिबल गोष्ट आहे. कुणी देशाचा पंतप्रधान राष्ट्रपती असू द्या, जर तो एअरपोर्टवरनं जात असेल एअरलाईन्सनं आपल्या एअरपोर्टमधून तर त्याला सुद्धा आयडेंटिफिकेशन करावंच लागत असतं. हे अशक्य आहे. त्या ठिकाणी डिजिटल स्कॅनिंग होतं. डिजिटल तुम्ही खोटं आय कार्ड दिलं किंवा खोटं आधार कार्ड दिलं तरी सुद्धा तुमचे डोळे त्या ठिकाणी स्कॅन होतात आणि स्कॅन झाल्यानंतर व्यक्ती कोण आहे ते ओळखायला येतं. त्यामुळे असं शक्य नाही. सुप्रियाताईंनी जे ह्या संदर्भात आरोप केलेले आहेत हे बोगस आरोप आहेत आणि हास्यास्पद आहेत. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.